राज्यभरामध्ये आज गणेशोत्सवाचा उत्साह, जंगी मिरवणुकांसह गणपतीचं थाटामध्ये होणार आगमन, घरोघरी गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची तयारी। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून मोठी गर्दी, पहाटे लालबागच्या राजाची पारंपरिक पद्धतीने पूजा, त्यानंतर राजाच्या दर्शनाला सुरुवात। चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्रतिष्ठापना आणि आरती संपन्न, यंदाचं चिंतामणीचं 105वं वर्ष। यंदा या मंडळानं जगन्नाथपुरी मंदिराचा देखावा साकारलाय। मुंबईतील गणेश गल्ली गणपती मंडळानं साकारली उज्जैन मंदिराची प्रतिकृती, सकाळपासून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आज सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह, पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंडपामध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती। जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती सोन्याच्या आभूषणांनी सजली। गणेश चरणी भाविकांकडून 1 कोटींचा हिरा अर्पण, बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण। पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची जल्लोषामध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या संघर्ष पथकाकडून स्त्री संरक्षणाचा संदेश। सिंधुदुर्गमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह, घरोघरी गणरायाचं आगमन, चाकरमानी गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात दाखल। कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाचं आगमन, आता पुढील 5 ते 11 दिवस कोकणातील प्रत्येक घरात भजन, फुगडी आणि झाकडीसह विविध पारंपरिक खेळ रंगणार। मुंबईच्या बोरिवलीमध्ये डोंगरीच्या सम्राटच्या लाडक्या बाप्पाचं आगमन, ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपतीचं स्वागत, आगमनासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। विरारच्या अर्नाळा किल्ला या बेट असलेल्या गावी गणेश उत्सवाचा उत्साह, गणरायाच्या बोटीमध्ये बसून दर्यापार अर्नाळा किल्ला गावी नेतात। नागपूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह, 1400 सार्वजनिक गणेश मंडळांसह हजारो नागपूरकरांची घरी गणरायाचे आगमन। नागपूरचं आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणपती मंदिरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना, गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा, संभाजीनगरच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह। कोल्हापुरातल्या घरगुती गणपतीचं आगमन, शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये गणेश मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी। रायगडमध्ये पर्यावरणपूरक बांबूंपासून बनवलेले मखर ठरतायत आकर्षणाचा केंद्रबिंदू, बांबूंपासून बनवलेल्या मखरांना गणेश भक्तांकडून मोठी गर्दी, मोठी मागणी। नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह, मोदक खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, विविध प्रकारचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध। अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, पारंपरिक थाटामध्ये आणि जल्लोषामध्ये केलं स्वागत। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी विघ्नहर्ता विराजमान, महिलांवरील विघ्न दूर करण्याचं सोनालीचं साकडं। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त, गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद एकत्र असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।